अधिक मास व श्री संत सद्गुरू ज्ञानोबा माऊली उमरेजकर वारकरी शिक्षण संस्था तपपूर्ती सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा विवेक साधक आश्रम हळदव तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन केलं। या कार्यक्रमाला भाविक भक्तांची खूप मोठ्या संख्येने उपस्थिती होती। पाहूया याविषयीचा हा वृत्तांत। रामकृष्ण हरी। मी हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे सोनमंदिरकर। आज विवेक साधक आश्रम हळदव लोहा या ठिकाणी अधिक मासानिमित्त आणि गुरुवर्य ज्ञानोबा माऊली उमरेजकर वारकरी शिक्षण संस्थेचा तपपूर्ती सोहळा याचा औचित्य साधून भव्यदिव्य स्वरूपामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि तथा शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा आयोजित करण्यात आलेला होता। 8 दिवस कशी निघून गेले भक्तिमय वातावरणामध्ये आम्हालाही कळालं नाही आणि जनता जनार्दनालाही कळालेलं नाही। या सप्त्याचा उद्देश करण्याचा एकच मनामध्ये आमचा संकल्प होता। आमचे परमित्र परम आदरणीय ते म्हणजे विशाल दादा बाबळगावकर आणि आमचे रणजितदाजी पवार हळदवकर यांच्या मनातला संकल्प की आपण अधिक मासामध्ये काहीतरी पर्वणी करावी आणि याचा औचित्य साधून हा कार्यक्रम घडून आला। या कार्यक्रमामध्ये सर्व जाती धर्माचे जातीयता सगळं डोक्यातून काढून राजकारण सगळ्या बाजूला समाजकारण बाजूला सारून हिंदू धर्माची जोपासना व्हावी आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याचं एक डोक्यामध्ये विचार आणि हे सगळ्या तरुण पोरांपर्यंत पोहोचावं हा संकल्प मनामध्ये होता आमचा। आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी आवश्यक अशी मदत केलेली आहे। आता एकाचं नाव घेणं शक्य नाही, अशी आता भीमराव पाटील असतील असे सगळ्यांनी अशी महाराज एवढे सगळ्यांनी आम्हाला मदत केली, कुठंही काहीच कमी पडलेलं नाही। 8 दिवस भरपूर असं अन्नदान झालं, कीर्तनही भरपूर अशी सुंदर झालेले आहे आणि त्या कीर्तनातून सुद्धा तरुण पिढीलाच उपदेश केलेला आहे। कारण का सध्या व्यसनाधीनता वाढलेली आहे। लहान लहान मुलं दारू पित आहेत, लहान लहान मुलं तंबाखू खात आहेत, गुटखे खात आहेत, आई वडिलांचा आदर करत नाहीत। हे कुठेतरी थोडं मनाला खटकतं होतं। या धार्मिक कार्यक्रमातून या तरुणाला प्रोत्साहन मिळावं, त्यांनी आई वडिलांची सेवा करावी, निर्व्यसनी व्हावं आणि धर्माची जोपासना करावी, त्यांनी वारकरी व्हावं, तुळशीची माळ धारण करावी, पंढरपूरची वारी करावी आणि हनुमान चालीसा पठण करून हिंदू धर्माला कसा आपण जोपासता येईल याची आपण थोडी विचारसरणी वाढवावी, याच्यासाठी हे प्रयोजन आहे या सप्त्याचं। हे तर आता सध्या तुम्ही म्हटल्यासारखं मीडियाचा जमाना आहे। सध्या एका रूम मध्ये जरी बसलं तरी महाराज आपण आई वडील मुलगा एकमेकाला बोलत नाही, सगळ्या मीडियामध्येच व्यस्त आहे। पण माझी विनंती, मोबाईलचा वापर अनावश्यक करू नका, आवश्यक असा करा। मोबाईल वापरा, पण मोबाईल मध्ये मीडियावर सतर्क राहत असताना माझी एकच विनंती आहे, अमूल्य किमतीचा नैवेद्य प्राप्त झालाय, बाकीच्या गोष्टी पाहण्यापेक्षा त्याच मोबाईल मध्ये एखादं कीर्तन ऐका, शिवकथा ऐका, धर्माचं काहीतरी अनुकरण व्हावं या असे व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे गाथा याचं प्रवचन आपण ऐकावं आणि धर्माची जोपासना व्हावी याच्यासाठी या मोबाईलचा वापर करावा। आणि त्या मोबाईल मधून या जिंदगीमधून या संसारातून थोडा वेळ काढून आपण थोडा परमार्थ करावा, नामसंकीर्तन करावं। कारण का या जीवनामध्ये या जिंदगीमध्ये आध्यात्मिक ऊर्जेशिवाय तुम्हाला समाधान मिळणं शक्य नाही, म्हणून आपण सर्वांनी याच इकडं आलं पाहिजे अशी माझी विनंती। महाराज उमरेजकर संस्थापक विवेक साधक आश्रम हळदव लोहा यांच्या सानिध्यात चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व अधिक मासानिमित्त व 12 वर्षाची तपपूर्ती सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। 7 दिवसाचे त्या ठिकाणी ख्यातनाम कीर्तनकार व गायक वादक या ठिकाणी आणि शिवमहापुराण कथा या ठिकाणी 7 दिवसाचं आयोजन केलं होतं। कथा प्रवक्ते हरिभक्तपरायण शंकर महाराज लोंढे सोनमांजरीकर होते। अत्यंत सुंदर त्यांनी शिवमहापुराण कथेचं या ठिकाणी सर्वांना ज्ञान अमृत पाजळ सर्व पंचक्रोशीत मंडळींनी या अमृताचा सर्व मंडळींनी पंचक्रोशीत मंडळींनी या कीर्तनाचा व या महाकथेचा या ठिकाणी स्वाद घेतला आणि या ठिकाणी ज्ञान काय असते आणि ज्ञानाला काय भक्ती ज्ञान व वैराग्य या तिन्हीचं सानिध्य एक करून सर्व महाराजांनी या ठिकाणी ख्यातनाम महाराज या ठिकाणी होते। पहिल्या दिवशी अक्षय महाराज पिंगळ्यांचं कीर्तन झालं, नंतर त्या ठिकाणी सोपान महाराज शास्त्रीचं झालं, नंतर
आपले आई माझा माईचा सागर आपले पुरुषोत्तम पाटील यांचे कीर्तन झालं. नंतर पिंगळा फेम असणारे विशाल महाराज खोले यांचे कीर्तन झालं. आणि आज शेवटच्या दिवशी आमचे गुरुवरे महंत नामदेव एकनाथ महाराज नामदेव संस्थान उमरज यांचे या ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं. हा सोहळा पंचक्रोशीतील सगळं भाविक भक्त मंडळींनी अतिशय आनंदाने व गोविंदानं सुंदर या वातावरणात पार पडला या ठिकाणी. आणि सर्वांनाच या ठिकाणी आम्हाला काही ना मदत केली या ठिकाणी. त्या सर्व भाविक भक्तांचं व मी देणाऱ्या आर्थिक काही सहाय्य केलं त्यांचे सुद्धा मी विवेक साधक आश्रम हळदो लोहाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. हे सोहळा आयोजित करणारे आमचे हरिभक्त परायण विशाल महाराज बाबुळगावकर व त्यांना साथ देण्यासाठी आमच्या गावातील रणजित दादा पाटील पवार व त्यांना साथ देण्यासाठी आमचे हरिभक्त परायण शंकर महाराज लोंढे व त्या ठिकाणी अनेक सदानंद महाराज त्या ठिकाणी रायवाडीकर यांनी सुद्धा 8 दिवसाची सोहळा या ठिकाणी आपली उपस्थित केली. 3 वर्षाची आम्ही पूर्तता पूर्ण केली. पहिलं 1 वर्ष त्या ठिकाणी आम्ही हळदव या गावामध्ये केलं आणि नंतर आम्ही आश्रमावर 2 वर्ष पार पाडले. असे म्हणून 3 वर्ष आम्ही हे सप्ताह अधिक मासानिमित्त पार पडला. पुढेही सप्ताह आम्ही करणार आहोत. असा दिव्य भव्य या ठिकाणी सप्ताह राहील. तरी सर्व परिसरातील मंडळींनी या सप्ताहाचं या ठिकाणी असणार अतिशय आपल्या धर्मावर जे संकट येत आहे आजकाल त्या ठिकाणी गोहत्या होत आहेत, हे गोहत्या बंद व्हावं यासाठी सर्व हिंदूची सुरक्षणा व्हावी त्या ठिकाणी सर्व मुनिजन मंडळींनी या ठिकाणी असणार आपलं योगदान या ठिकाणी लावलं. आणि मी अनेक सांगतो आमचे ज्ञानोबा माऊली महाराज उंबरजकर या संस्थापनचे अध्यक्ष या ठिकाणी सेवन जवळपास महाराजाला आज 32 वर्ष पूर्ण झाले. तरी त्यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम अतिउत्साहित या ठिकाणी वातावरणात पार पडला आणि सर्व भाविक भक्तांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली. या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आणि सर्वच मीडियावाले या ठिकाणी आले त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आमचे शंकर महाराज त्यांनी इथं 8 दिवस रात्रंचिका दिवस या ठिकाणी थांबले आणि पूर्णतः या ठिकाणी आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या सर्व पंचक्रोशीत मंडळीने आज काल्याचा महाप्रसाद होता, बालुशाहीची पंगत होती, रोज वेगवेगळ्या पदार्थाचं जेवण होतं, रोज एक नवीन गोड आटम होता. पुयनीची पंगत असेल, हळदोची असेल, नांदेडची असेल, त्या ठिकाणी असणार आपले पांगरीची पंगत होती, शेलगावची पंगत होती, हळदोची पंगत होती. या सर्व परिसरात भाविक भक्तांनी आम्हाला खूप मोलाचं योगदान त्या ठिकाणी दिलं. त्यांचे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. दर 3 वर्ष येणाऱ्या अधिक मासाच्या निमित्ताने व श्री संत ज्ञानोबा माऊली उमरजकर वारकरी शिक्षण संस्थेला यावर्षी 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पहिला तपपूर्ती सोहळा यावर्षी आम्ही साजरा केलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिवमहापुराण कथा असेल, संध्याकाळचे कीर्तन असतील, काल्याचे कीर्तन असेल, महाप्रसाद असेल, त्या सर्व कार्यक्रमामध्ये खूप चांगले सहकार्य आम्हाला गावातील व परिसरातील सर्व भाविक मंडळींचे लाभलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 7 दिवस ज्याने महाप्रसादाच्या पंक्ती केल्या व महाराष्ट्रातील प्रमुख असे महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेली सर्व महाराज मंडळी यांनी सुद्धा आमच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थिती लावली. व त्यामध्ये ज्या 8 दिवसाच्या महाप्रसादाच्या पंक्ती यजमानांनी पंक्तीचा महाप्रसाद केला अशा सर्व मंडळींचे मी हळदव ग्रामस्थांच्या वतीने व ज्ञानोबा माऊली उमरजकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वांचे हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण.